मॉर्निंग स्टुडंट. आज आपण डिव्हिजन ऑफ इंटेजर्स हे आपण पाहणार आहोत. याआधी आपण मल्टिप्लिकेशन ऑफ इंटेजर्स पाहिलं होतं. तर जे रूल्स मल्टिप्लिकेशन ऑफ इंटेजर्सचे होते तेच रूल या ठिकाणी सुद्धा आहे डिव्हिजन करताना इंटेजर्सचं. तर आज आपण डिव्हिजन ऑफ इंटेजर्स पाहणार. त्याचप्रमाणे प्रॅक्टिस सेट नंबर 9 सुद्धा आपण आजच्या या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया डिव्हिजन ऑफ इंटेजर्स अँड प्रॅक्टिस सेट नंबर 9. तर चला आपण सुरुवात करूया. आपला सेकंड चॅप्टर मधला आजचा जो भाग आपण पाहणार आहोत डिव्हिजन ऑफ इंटेजर्स. तर याचा आधी आपण मल्टिप्लिकेशन ऑफ इंटेजर्स पाहिलं होतं आणि त्यामध्ये आपण काही रूल्स पाहिले होते. रूल्स ऑफ डिव्हिजन ऑफ इंटेजर्स आर द लाईक द रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ इंटेजर्स. म्हणजे जशा प्रकारचे रूल्स आपण मल्टिप्लिकेशनमध्ये पाहिले होते सेम रूल्स या ठिकाणी सुद्धा आहे, डिव्हिजनमध्ये सुद्धा आहे. त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वी कॅनॉट डिवाइड एनी नंबर बाय 0. म्हणजे कोणत्याही नंबरला आपण 0ने डिवाइड करू शकत नाही, कारण व्हेन एनी नंबर इज डिवाइडेड बाय 0 वी गेट इन्फिनिटी. तर स्टार्ट करूया आपण. या ठिकाणी काही रूल्स आहे, ते रूल्स आपण पाहूया. द कोशंट ऑफ टू पॉझिटिव्ह इंटेजर इज पॉझिटिव्ह. म्हणजे जर एका पॉझिटिव्ह इंटेजरला दुसऱ्या पॉझिटिव्ह इंटेजरने जर डिवाइड केलं तर येणारा जो कोशंट आहे तो पॉझिटिव्ह राहणार आहे. त्याच्यामधले काही आपण एक्झाम्पल पाहणार, त्यामध्ये आपलं हे क्लिअर होऊन जाईल. सो एक्झाम्पल सॉल्व करायचे आपल्याला. नंबर 1, 48 डिवायडेड बाय 12. 48 is a positive number and 12 is also positive number. Solution: 48 divided by 12 is equal to 48 by 12. अशा प्रकारे आपण त्या फॉर्म मध्ये लिहिलेला आहे. सो इज इक्वल टू व्हेन 48 is divided by 12 we get 4. 12 4 जा 48. So therefore we will get 4. Second example, 35 divided by 14. आता बघा यामध्ये 35 आणि 14चा कम्प्लिटली या ठिकाणी डिवाइड होत नाही, पूर्णपणे भाग जात नाही 35 मध्ये. तर त्याकरता आपण काय करणार, तर सुरुवातीला 35 डिवायडेड बाय 14 इज इक्वल टू आपण त्याला न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहूया. अशा प्रकारे त्याला न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहूया. मग आता आपण पाहणार की 35 आणि 14 या दोघांमध्ये अशा कोणत्या संख्येने भाग जाऊ शकते. तर बघा या ठिकाणी 7. सो 35 इज डिव्हिजिबल बाय 7 अँड 14 इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 7. म्हणजे दोन्ही ठिकाणी या 7ने आपण भाग देऊ शकतो. तर अशा प्रकारे जेव्हा 35 ला आपण 7ने भाग दिलं तर उत्तर मिळतो आपल्याला 5. 7 5 जा 35 आणि 14 ला 7 ने जर डिवाइड केलं तर आन्सर मिळतो आपल्याला 2. म्हणजे 7 2 जा 14. सो आवर आन्सर इज 5 by 2. नेक्स्ट रूल आपण पाहूया. द कोशंट ऑफ टू निगेटिव्ह इंटेजर इज अ पॉझिटिव्ह. मल्टिप्लिकेशन मध्ये सुद्धा पाहिलं होतं आपण की जेव्हा दोन निगेटिव्ह नंबर्सचं आपण जर मल्टिप्लिकेशन करू तर आपल्याला आन्सर मिळणार आहे पॉझिटिव्ह. सेम या ठिकाणी सुद्धा द कोशंट ऑफ टू निगेटिव्ह इंटेजर इज अ पॉझिटिव्ह. त्याच्यामध्ये आपल्याला काही एक्झाम्पल पाहू या ठिकाणी. सो नंबर 1, -42 divided by -7 or -42 divided by -7. सोल्युशन बघायचं. -42 divided by -7. 7 ने जर 42 ला आपण डिवाइड केलं तर 7 6 जा 42. 7 सकम 42. तो आन्सर आपला काय येणार आहे 6. सो 42 निगेटिव्ह आहे आणि 7 सुद्धा निगेटिव्ह आहे. या ठिकाणी जेव्हा दोन संख्या निगेटिव्ह राहतील तर त्यांचा कोशंट हा काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे. So therefore answer will be positive 6 or 6. Second example बघूया. -12 divided by -180. या ठिकाणी -12 याला डिवाइड करायचं आपल्याला -180. सो आपण याला अशा प्रकारे लिहिणार. -12 divided by -180 is equal to न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये 12 divided by -180. आता आपल्याला माहिती आहे की this is negative and this is also negative. Then the quotient of two negative integer is positive. म्हणून आपण हे जे दोन्ही निगेटिव्ह साइन आहे ते निगेटिव्ह साइन काय करणार या ठिकाणी आपण रिमूव्ह करून देणार. तर डायरेक्ट आपण लिहिणार 12 डिवायडेड बाय 180 और 12 बाय 180. आता या ठिकाणी 12 आणि 180 यामध्ये
12नेच डिवाइड होऊ सो देअरफॉर आपण काय करणार, 12ला पुन्हा 12ने डिवाइड करणार, त्याचप्रमाणे 180ला सुद्धा 12ने डिवाइड करणार. दॅट्स 12 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 1 अँड 180 डिवायडेड बाय 12 जर आपण केलं डिव्हिजन करून पाहिलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 15. सो आवर आन्सर इज 1/15. यानंतर तिसरा रूल, द कोशंट ऑफ पॉझिटिव्ह इंटेजर अँड निगेटिव्ह इंटेजर इज ऑलवेज निगेटिव्ह. म्हणजे एक इंटेजर पॉझिटिव्ह असेल आणि दुसरा इंटेजर निगेटिव्ह असेल तर त्यांचा कोशंट म्हणजे भागाकार आपल्याला काय मिळतो, निगेटिव्ह मिळतो. या उलट सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो. म्हणजे निगेटिव्ह असेल न्यूमरेटरमध्ये आणि पॉझिटिव्ह डिनॉमिनेटरमध्ये असेल तर आपल्याला आन्सर किंवा कोशंट काय मिळणार आहे, निगेटिव्ह. त्याकरता सुद्धा आपण एक्झाम्पल पाहणार. सो एक्झाम्पल नंबर 1, 98 divided by -14. 98 is a positive number and this 14 is a negative number, -14. So 98 divided by -14. So 98 divided by -14 or -14 is equal to numerator denominator form मध्ये 98 by -40. आता या ठिकाणी आपल्याला कधी सोपी जातोय की हा जो निगेटिव्ह साईन आहे त्याला आपण न्यूमरेटरमध्ये लिहूया. जो निगेटिव्ह डिनॉमिनेटरमध्ये आहे म्हणजे -14 आहे त्याला आपण काय करणार, या ठिकाणी वर लिहूया 98 कडे. -98 डिवायडेड बाय 7 अँड 14 डिवायडेड बाय 7. कारण या ठिकाणी 98 आणि 14 दोघांमध्ये 7ने डिवाइड होऊ शकते. सो देअरफॉर -14 डिवायडेड बाय 2. 98ला जर आपण 7ने डिवाइड केलं तर काय, -14 अँड 14ला जर 7ने डिवाइड केलं तर -14 डिवायडेड बाय 2 मीन्स 2 आपल्याला 14ला 7ने डिवाइड केलं तर. यानंतर सुद्धा आपण यामध्ये अजून 2ने जर डिवाइड केलं तर आपल्याला येणार आहे आन्सर -7 बाय 2 बाय 1. सो इज इक्वल टू हाऊ मच, -7. सो दिस इज अवर आन्सर. -7 इज अवर आन्सर. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं, 98 आणि 14 याला 7ने आधी डिवाइड केलं, मग आन्सर आपला आलेला आहे -14 अँड 2. नाव या 2ने सुद्धा 14ला आपला आपण डिवाइड करू शकतो तर आन्सर काय येणार आहे, -7. यानंतरचा एक्झाम्पल, -34 डिवायडेड बाय 85. सोल्युशन. सो -34 डिवायडेड बाय 85 इज इक्वल टू, पुन्हा आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहिलं, -34 बाय 85. आता मॅक्सिमम किंवा मोठ्यात मोठी अशी संख्या कोणती आहे जे 85 आणि 34 मध्ये ज्याच्याने डिवाइड होऊ शकते, तर इट इज 17. ती काय आहे, 17 आहे. तर मग आपण 17ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणी काय करणार, डिवाइड करणार, म्हणजे रिड्यूस करणार. या फ्रॅक्शनला आपण रिड्यूस करणार. सो -34 डिवायडेड बाय 17 अँड अगेन 85 डिवायडेड बाय 17. सो 34ला जर आपण 17ने डिवाइड केलं तर 17 2 जा 34, आन्सर विल -2 अँड 17 5 जा 85, 17 5 85. तर आपला आन्सर आलेला आहे या ठिकाणी -2/5 किंवा -2/5. तर आपण हे 3 रूल पाहिले आणि आता या तिन्ही रूलचा वापर करून आपण प्रॅक्टिस सेट नंबर 9 सॉल्व करणार या ठिकाणी. त्यामधला जो पहिला क्वेश्चन आहे सॉल्व आपण आता पाहिलेले आहे. जे एक्झाम्पल आपण पाहिले तशाच प्रकारचे एक्झाम्पल सुद्धा या ठिकाणी आहे, म्हणून आपण यापैकी काही एक्झाम्पल या ठिकाणी घेणार आणि जे रिमेनिंग एक्झाम्पल्स राहतील हे तुम्ही स्वतः सॉल्व करणार. म्हणजे हे रिमेनिंग एक्झाम्पल तुमच्याकरता होमवर्क राहणार आहे. तर त्यापैकी आपण घेणार नंबर 2, 98 डिवायडेड बाय -28. अशा प्रकारचा एक्झाम्पल आपण पाहिलेला आहे. वन नंबर 98 इज अ पॉझिटिव्ह अँड -28 इज अ निगेटिव्ह. तर याला आपण कशा प्रकारे सॉल्व करणार, आधी आपण 98 डिवायडेड बाय 20 आपण या ठिकाणी लिहिणार. देन याला न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहूया, 98 बाय -28. आता या 98 आणि 28 यामध्ये मॅक्सिमम मोठ्यात मोठी कोणती संख्या आहे ज्याच्याने आपण भाग देऊ शकतो, तर ती संख्या आहे 14 किंवा 14. तर आपण या ठिकाणी 98ला 14ने डिवाइड करूया आणि त्याचप्रमाणे 28ला सुद्धा 14ने डिवाइड करूया. सो 98 when divided by 14 we get -7. आपल्याला काय येणार,
-7 मिळणार, म्हणजे 14 साती 98 किंवा 14 7 जा 98 आणि हा मायनस आहे म्हणून इथं मायनस. त्याचप्रमाणे 28 ला जर आपण 14 ने डिवाइड करू तर 14 दुणे 28, 14 2 जा 28 मीन्स आपल्याला आन्सर मिळणार आहे 7 -7/2. आन्सर काय मिळणार -7/2. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 आपण पाहणार. हा एक्झाम्पल नंबर 6 आहे. -150 डिवायडेड बाय -25. दोन्ही संख्या कशा आहे, निगेटिव्ह आहे आणि आपला रूल काय म्हणतो की कोशंट ऑफ बोथ निगेटिव्ह इंटेजर इज अ पॉझिटिव्ह इंटेजर. तर या ठिकाणी आपल्याला आन्सरमध्ये पॉझिटिव्ह मिळणार आहे. -150 डिवायडेड बाय -25 याला आपण नेहमीच्या प्रमाणे आपण काय करणार, याला न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये लिहिणार. सो -150 डिवायडेड बाय -25 अशा प्रकारे याला आधी लिहिणार. देन आता आपण पाहूया की 150 आणि 25 या दोन्ही नंबर्समध्ये जी मोठ्यात मोठी अशी कोणती संख्या आहे ज्याच्याने हे डिवाइड होऊ शकतात. तर त्यामध्ये आपल्याला 25 ने ऑलरेडी 150 याला आपण डिवाइड करू शकतो. सो देअरफॉर 125 डिवायडेड बाय 26 अँड 25 डिवायडेड बाय 25. सो 150 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू 6. 25 6 जा 150, 25 सगळं 125 ला 25 ने जर भाग दिला तर उत्तर किती येणार आहे 1. सो आन्सर विल बी 6/1 मीन्स 6. तर हा 6 काय आपला आन्सर या ठिकाणी आहे. यानंतर आपण घेऊया एक्झाम्पल नंबर 10, लास्ट एक्झाम्पल. तर तो एक्झाम्पल या ठिकाणी बघा, -5 डिवायडेड बाय -315. या ठिकाणी सुद्धा दोन्ही नंबर्स कसे आहे, निगेटिव्ह आहे. मग याचा आन्सर कशामध्ये येणार आहे, पॉझिटिव्हमध्ये. तर मग आपण याला अशा प्रकारे लिहूया. सर्वात पहिले सोल्युशनमध्ये -5 और -5 डिवायडेड बाय -315 इज इक्वल टू, याला न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये लिहिलं आपण, -5 -350. तर याच्यामध्ये आपण मॅक्सिमम किंवा मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, ग्रेटेस्ट नंबर या ठिकाणी 5 आहे. 5 ने आपण 315 ला डिवाइड करू शकतो. त्याचप्रमाणे 5 ला 5 ने सुद्धा आपण डिवाइड करू शकतो. सो 5 डिवायडेड बाय 5 अँड 315 डिवायडेड बाय 5. सो 5 डिवायडेड बाय 5 मीन्स 1 अँड 315 ला जर आपण 5 ने जर डिवाइड करून पाहिलं तर आपला आन्सर आपल्याला मिळणार आहे 63. तुम्ही याला 315 डिवायडेड बाय 5 बाजूला करून पाहायचं तर आन्सर आपल्याला मिळणार आहे 63. तर अशा प्रकारे आपण जे प्रॅक्टिस सेट नंबर 9 याचामधला जो पहिला जो एक्झाम्पल आहे त्यामध्ये आपल्याला 10 एक्झाम्पल दिलेले आहे. त्यापैकी आपण 3 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहे. एक्झाम्पल नंबर 2, एक्झाम्पल नंबर 6 अँड एक्झाम्पल नंबर 10. आता उरले 7 एक्झाम्पल. 7 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. इझी एक्झाम्पल्स आहे आणि हे एक्झाम्पल तुमच्याकरता होमवर्क आहे. यानंतर आपण पाहणार प्रॅक्टिस सेट नंबर 9 मधला नंबर 3, बिकॉज नंबर 2 आणि नंबर 3 हे दोन्ही कसे आहे, सारखे आहे. तर नंबर 3 काय म्हणते, राईट 3 डिव्हिजन ऑफ इंटेजर सच दॅट द फ्रॅक्शन फॉर्म ऑफ इच विल बी -5/7. म्हणजे अशा प्रकारे 3 डिव्हिजन आपल्याला लिहायचा आहे, भागाकार लिहायचा आहे की त्यांचा फ्रॅक्शनल फॉर्म आपण पाहिलेला आहे. म्हणजे रिड्यूस केल्यानंतर तो काय येतो आहे -5/7. तर असे खूप असे इंटेजर्स आहे किंवा असे डिव्हिजन्स आहे ते आपण लिहू शकतो. पण त्यापैकी आपल्याला 3 लिहायचे आहे. मी या ठिकाणी तुम्हाला ते तिन्ही डिव्हिजन कशा प्रकारे आहेत ते लिहून या ठिकाणी एक्सप्लेन करून तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही यापेक्षा जास्त सुद्धा इंटेजर स्वतःच्या मताने फाइंड आउट करू शकतात. तर त्यापैकी पहिला आपण पाहिलेला आहे की जो आपल्याला फ्रॅक्शन जो दिलेला आहे -5/7, तर याला काय केलं आपण, मल्टिप्लाय केला. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोघाला कशाने मल्टिप्लाय केला आपण, 2 ने. तर या ठिकाणी आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर -5 × 2 केलं तर आन्सर आला -10 आणि 7 × 2 केलं तर 14. सो आन्सर विल बी -10/14. और याला आपण डिवाइडच्या याच्यामध्ये डिव्हिजनचा फॉर्ममध्ये जर लिहिलं तर -10 डिवायडेड बाय 14 हे आपला आन्सर आहे. यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल बघूया याच्यामधलं.
आधी आपण 2 ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं होतं, आता आपण 3 ने करून बघूया. तर मग सेम प्रोसेस आहे. -5 3 जा -15 अँड 7 3 जा 21 आणि याला डिव्हिजन फॉर्ममध्ये जर लिहिलं तर -15 डिवायडेड बाय 21. सिमिलरली तुम्ही थर्ड एक्झाम्पल सुद्धा या ठिकाणी बघा. याला इथं मी 4 ने मल्टिप्लाय केलेलं आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, तर तुम्हाला या ठिकाणी आन्सर मिळालेला आहे -20 डिवायडेड बाय 28. तर अशा प्रकारे आपण पुन्हा अजून खूप संख्या आहे, त्या संख्यांनी आपण जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर सेम नंबरने आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला रिक्वायर्ड डिव्हिजनचा एक्झाम्पल आपल्याला मिळू शकतो. तर या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही लिहू शकता. तर तशाच प्रकारे एक्झाम्पल नंबर 2 सुद्धा आहे. एक्झाम्पल नंबर 2 सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. सेम प्रोसेस आहे. यानंतर एक्झाम्पल नंबर 4 बघा. द फिश इन द पॉन्ड बिलो कॅरी सम नंबर्स. Choose any 4 pairs and carry out the multiplications with those numbers. Now choose 4 other pairs and carry out the division with these numbers. म्हणजे या ठिकाणी या ज्या फिश दिलेल्या आहे, या फिशच्या समोर तुम्हाला काही नंबर, त्यामध्ये नंबर दिलेले आहे. तर त्या नंबरचा वापर करून आपल्याला, जसं इथं -27 आहे, इथं -8 आहे, तर हे जे नंबर्स तुम्हाला दिलेले आहे तर त्याचे तुम्हाला 3 एक्झाम्पल लिहायचे आहे. एक्झाम्पल 1 दिलेला आहे मल्टिप्लिकेशनमध्ये -13 इंटू -15, म्हणजे -13 या ठिकाणी घेतलेला आहे. -13 बघा इथं -13 आहे, हा आहे -13. 15 सुद्धा या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे या 2 संख्या इथं घेतलेल्या आहे आणि त्यांचा मल्टिप्लिकेशन आणि आन्सर लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 4 पेअर्स घ्यायच्या आहे, 4 जोड्या घ्यायच्या आहे आणि मल्टिप्लिकेशन करून आन्सर लिहायचा आहे. आणि त्याचप्रमाणे पुन्हा दुसरी डिफरंट जोडी घेऊन 4 पेअर घ्यायचा आहे आणि 4 काय करायचं आहे, डिव्हिजन करायचं आहे. तर असे 4 एक्झाम्पल, 4 एक्झाम्पल, मल्टिप्लिकेशनचे 4 आणि डिव्हिजनचे 4 एक्झाम्पल तुम्हाला लिहायचे आहे स्वतःहून आणि त्याचा आन्सर सुद्धा काढायचा आहे. रिड्यूस फॉर्ममध्ये आन्सर काढायचा आहे. तर त्यापैकी आपण एक एक्झाम्पल बघूया. तर एक एक्झाम्पल आपण मल्टिप्लिकेशनचा आधी पाहूया. -27 इंटू -8. बघा बरं या ठिकाणी -27 कुठे आहे हे बघा, अँड -8, दिस इज -8. तर आन्सर किती आलेला आहे, 216, बिकॉज बोथ नंबर्स आर निगेटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह इंटेजर्स, सो देअर प्रॉडक्ट विल बी पॉझिटिव्ह. सेकंड एक्झाम्पल आपण बघूया, डिव्हिजनचा एक्झाम्पल. एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहतो. -13 डिवायडेड बाय -13, दिस इज -13 अँड +13. याला आपण डिवाइड केलं, -13 डिवायडेड बाय +13. सो आन्सर विल बी -1. तर अशा प्रकारे एक एक जोडी मी लिहिलेली आहे, एक मल्टिप्लिकेशनची जोडी आणि एक डिव्हिजनची जोडी. आता तुम्हाला पुन्हा 3 जोड्या लिहायच्या आहेत, 3 मल्टिप्लिकेशनच्या आणि 3 डिव्हिजनच्या. व्हेरी इझी एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर अशा प्रकारे हे 4ही एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस सेट नंबर 9चे या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजेच प्रॅक्टिस सेट नंबर 9 आपली या ठिकाणी संपलेली आहे. तर आज आपण इथंच थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की याला शेअर करा, लाईक करा आणि माझा जो चॅनल आहे मॅथ्स ई सोल्युशन्स त्याला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.